कंसाईच्या सरपंच सविता पावरा यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर. विशेष ग्रामसभेत 904 ग्रामस्थांचे समर्थन. सरपंचांना गमवावे लागले पद. शहादा तालुक्यातील कंसाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सविता सांबरसिंग पावरा यांच्या विरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत बहुमताने मंजूर झाला. ग्रामसभेत झालेल्या मतदानात सरपंच हटविण्याच्या बाजूने तब्बल 904 मते पडली, तर सरपंच कायम ठेवण्याच्या बाजूने 549 मतदारांनी कौल दिला. त्यामुळे सरपंच सविता पावरा यांना पद सोडावे लागले. यापूर्वी 13 मे 2026 रोजी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या 15 सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे तसेच विकास कामांमध्ये मनमानी केल्याचा आरोप सरपंचांवर करण्यात आला होता. त्यानंतर अविश्वास ठरावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 28 मे रोजी कंसाई येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेचे अध्यक्षस्थान शहाद्याचे प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी भूषविले. ग्रामसभेला गावातील सुमारे 1453 नागरिक उपस्थित होते. एकूण 1053 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. प्रांताधिकारी नामदेव पाटील यांनी निकाल जाहीर करताना सरपंच हटविण्याच्या बाजूने 904 तर समर्थनार्थ 549 मते पडल्याची माहिती दिली. या निकालानंतर कंसाई ग्रामपंचायतीत मोठी राजकीय घडामोड घडल्याची चर्चा तालुकाभर सुरू झाली आहे. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शकपणे कारभार करण्याचे महत्त्व या घटनेतून अधोरेखित झाले असून तालुक्यातील इतर सरपंचांनीही यापासून बोध घ्यावा अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या विशेष ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी महेश पोद्दार, तहसीलदार संभाजी पाटील, गट शिक्षण अधिकारी राजपूत, विस्तार अधिकारी देव तसेच पंचायत समिती आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हसावत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. मी रवींद्र खर्डे, डेप्युटी सरपंच कंसाई ग्रुप ग्रामपंचायत. हे जे सरपंच आहे सविता सांबरसिंग पावरा, आम्ही यांना वारंवार सांगून बी मनमानी कारभार चालू होता. त्याच्या पतीचा बी हस्तक्षेप होता. मध्ये आम्ही मीटिंग बी घेतलं मार्च महिन्यात. सांगितलं आम्ही त्यांना असं करू नका, आम्ही जसं काम सुचवलं त्याप्रमाणे चालू द्या. पण ते बाहेर मीटिंगच्या बाहेर गेले का लगे निर्णय चेंज करतात. म्हणून आम्ही सर्व नाराज होतो. कोणाचे ऐकायचे नाही डायरेक्ट सर्व. मग आम्ही 15 लोक नाराज झालो. आता हेडपंप आला, हेडपंपावर तसंच केलं त्यांनी. नवलपूर आमच्या मध्ये नाही, बुद्ध्या ग्रामपंचायत आहे, तर ते हेडपंप टाकून दिलं. तुम्ही सांगत होते त्यांचे काय उत्तर येत होते की हे काम करा ते काम करा? आमदार साहेबांनी दिलं आणि चेक केलं तर झेडपीने दिलेले. मग विचारायला पाहिजे. नारळ बी तो स्वतः पडतो तिथं, एक मेंबर बी नाही. मग आज किती मतदान तुमच्या बाजूने पडले? 904 आणि त्यांच्या बाजूने 549. तर नागरिकांनी तुम्हाला कौल दिलेला आहे. हो. वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.